मॅच सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही टीम्सला कॉम्बॉक्समध्ये भरपूर साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये देखील खैरकाठी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत आणि श्री मलागड कोपरेजवाडी टीमला देखील, कारण की आज शेवटचा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी. आता मॅचकडे वळूयात. सामना 3 षटकांचा आहे. बॅटिंगसाठी आजचा दिवस ज्यानं गाजवला सौरभ पारधी स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडला ज्याने आजच्या दिवसामध्ये एकही धाव आपल्या दफलकेमध्ये जोडली नाही आहे तो साहिल आहे. गोलंदाजीसाठी डावखुऱ्याचा गोलंदाज आकाश, आणि आकाशचा हा पहिला बॉल अव्वनच्या मदतीने सुरुवात या मॅचला 100 धावेच्या मदतीने श्री गणेशा टीम खैरकाठी ब संघाचा एक धाव दफलकेवरती पाहायला मिळते. आकाश गोलंदाजीसाठी डावखुऱ्याचा गोलंदाज व्हेरिएशन या गोलंदाजाकडे सातत्यानं आपण पाहिलंय. आजच्या दिवसामध्ये याही गोलंदाजांना पारचारित केलंय या स्पर्धेमध्ये. आणखीन एक बॉल धीम्या गतीचा होता आणि त्या रीतीने सोडू नाही दिला, अंदाज घेतला बॅट्समननं, आणि हाही बॉल अवंतर आहे. अद्यापर्यंत एकही बॉल सुरेख रीतीने फेकला नाही आहे. बॅक टू बॅक खराब दुसरा बॉल फेकला. 2 धावा दफलकेवरती आहेत. 18 बॉलचा सामना करायचा आहे. 18 बॉलमध्ये आता संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येतात असं आम्ही 2 दिवसामध्ये पाहिलं. धावा जास्त बनतात या संध्याकाळच्या सत्रामध्ये. 2 धावा दफलकेवरती. नेक्स्ट बॉल, आणखीन एक बॉल त्याच रीतीनं फेकला होता, परंतु हा बॉल डॉट आहे असा इशारा पंचांचा आलाय. आता चांगला बॉल रिलीज केला जातोय. हाही बॉल धीम्या गतीचा होता. बॅट्समनला असं वाटलं की हाही बॉल अवंतर असेल, परंतु हा बॉल चांगल्या रीतीनं सुरेख चेंडू हाताळला गेलाय आकाशच्या माध्यमातून. आता कमबॅक करण्यास सुरुवात झाली. पिवलचं षटक आहे पहिलं. या षटकामध्ये जास्ती धावा येणं महत्त्वाचं आहे. आता चॉप केलं, बॅकफुटवरती जात असताना गॅपमधनं बॉलला ट्रॅव्हल केला आणि फिल्डिंगही चांगली पाहायला मिळाली तडमांच्या क्षेत्ररक्षकाकडनं. तोपर्यंत एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने 3 धावा दफलकेवरती. सौरभचा केला आजच्या दिवसामध्ये चांगला होतोय, कारण की त्याच्या बॅटमध्ये पहिल्या मॅचमध्ये 45 धावा आल्या होत्या. अर्धशतकापासून फक्त 5 धावा लांब होत्या आणि बॉल संपले नाही तर अर्धशतकही पाहायला मिळालं असते या स्पर्धेतील. परंतु आता याही मॅचमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होतोय. 2 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमध्ये आल्या स्ट्राईकवरती. पहिला बॉल खेळण्यासाठी साहिलचा हा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बिंगरी शॉट, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. हा डॉट बॉल आलाय. कमबॅक होतोय फक्त 100 धावेच्या मदतीनं. आता धावफलक जास्ती आहे या धावफलकेवरती. गोलंदाजी चांगली आहे, फक्त वारंवार धीम्या गतीचे बॉल फेकले जातात. बॉलला वळण दिलं जाते. व्हेरिएशन या षटकामध्ये गुणवत्ता चांगली आहे गोलंदाज आकाशची. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फेकी चांगली आहे. 1च धाव मिळेल. काय गोलंदाजी होत्या या फुलटॉस बॉलवरती. मी म्हणेन तर मोठा फटका येणं महत्त्वाचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगले. 4 धावा दफलकेवरती. 4 बॉलचा सामना झाला आहे. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी फेकली जाते ती आकाशच्या माध्यमातून. श्री मलागड कोपरेजवाडी संघ चांगला खेळ दर्शवतोय. नेक्स्ट बॉल, हो फक्त दिशा दिली आणि क्षेत्ररक्षक ठिकाणी तडमानला. फेकी खराब आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. आता धोक्याची घंटा. आणखीन एकदा फंबल. हो, चुका होत आहेत त्या मॅचमध्ये. या चुका सुधाराव्या लागणार आहेत. शेवटचा सामना आहे. जे काही झालं ते विसरून जायचं आणि आता या शेवटच्या मॅचमध्ये प्रयत्न जेवढे राहतील ते आजच्या दिवसाच्या मेहनतीवर दिसून येतील, याच्याकडे लक्ष असू द्या. 6 धावा दफलकेवरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं महत्त्वाचं आहे. चांगली गोलंदाजी सुरेख होती. आता आकाशच्या माध्यमात फटका चांगला आहे, परंतु बॉल हवेमध्ये. ही विकेट महत्वाची आहे आणि ती विकेट आता मिळवली आहे शेवटच्या बॉलवरती. सौरभ बाद विकेट क्रमांक पहिला 6 या धावसंख्येवरती.
आता जो विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती ना ती श्री मलंगड कोपराजवाडी संघाला ती विकेट मिळवल्या. गोलंदाज आकाशनं शेवटच्या बॉलवरती महत्त्वाची विकेट या मॅचमधील म्हटली जाईल, कारण की दोन्ही मॅचमध्ये त्याचा खेळ चांगला राहिला होता आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती खऱ्या अर्थानं धाफला काही जमा करत होता कैरकाडी ब संघ. आता तो बाद झालाय. नवीन बॅट्समन संदेश इनिंग नंबर 3 वरती बॅटिंगसाठी. अजूनही सलामीरचा बॅट्समन साहिल बॅटिंगसाठी. अजूनही त्याच्या 2 बॉलवरती त्याने एकदा वत्तेपर्यंत जमा केल्या आणि आता त्याला टिकून राहणं महत्त्वाचं आहे. 18 बॉलमध्ये 30 धावा तरी गाठायला लागतील त्या कैरकाडी ब संघाला. 30 पर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. गोलंदाजीसाठी गौरव दुसऱ्या षटकामध्ये फिरकीचा जादूगार आजच्या दिवसामधला. हो कधीम्या कधीचा बॉल फक्त हलक्यातनं दिशा दिल्या. तडमॅनला क्षेत्ररक्षण फिल्डिंग करे तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने 7 धावा आहेत धाफलकेवरती. चांगले प्रयत्न सुरू आहेत आता मैदानाच्या आतमध्ये, कारण की खेळ चांगला होता आता श्रीमलांकडे कोपराजवाडी संघाकडनं. 7 बॉल फेकले त्या इनिंगमध्ये आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी होती. P1च्या षटकामध्ये देखील फक्त 6 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाची विकेट मिळवली आणि त्यानंतर याही षटकामध्ये कमबॅकिंग सुरू आहे. संदेशसाठी बॉल हेलिकॉप्टर लँड करण्याचा होता, परंतु अलाउन द कार्पेटना फटका चांगला. डीपमध्ये प्रोटेक्शन, खराब फिल्डिंग आणि तोपुरती 2 धावाही कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अक्षयच्या माध्यमातून आता चुका झाल्यात, कारण की जे क्षेत्ररक्षण आम्ही मागच्या 2 मॅचमध्ये पाहिलं ना ते क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबल झालेत आणि या 2 धावा धाफलकेवरती. 9 धावा 9 वरती 1.2 ओव्हरचा खेळ संपला. सध्या 9 धावा धाफलकेवरती आहेत. गोलंदाजीसाठी गौरव आहे, ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगली षटकं फेकली, चांगली गोलंदाजी केल्या. लोवर फुटबॉल बॉल गुडनाट एक तमाशा देख आणि बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा ठोकला जातोय. संदीपच्या बॅटमध्ये फॉलिंग स्वीप. रक्षण नव्हता त्या ठिकाणी आणि बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकाराच्या मदतीने टोटल स्कोअर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. धीम्या गतीने स्कोअर चालला होता. आता गौरववरती आजच्या दिवसामध्ये एकही बॅट्समननं चौकार आणि षटकार ठोकला नव्हता, परंतु तो षटकार आता संदेशच्या बॅटमधनं आणि किंग एकदा ते चित्र होतं. परंतु आता पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली. हा अवांतर बॉल. एक्स्ट्रा धाव आता प्रेशर आहे गोलंदाज गौरववरती. 16 धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. मागच्या 18 बॉलमध्ये फक्त कैरकाडी बॉस संघाने 22 धावा जमा केले होते. आता ते थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. आणखीन एकदा फॉलिंग स्वीप आणि आता क्षेत्ररक्षण राज त्याच्या हातामध्ये हा झेल. बॅट्समन क्रमांक 2 बाद संदेश. आता 2 विकेट गमावलेत कैरकाडी बस संघाने आणि 16 धावा आहेत धावफलकावरती. आता नवीन बॅट्समन नंबर 4 वरती बॅटिंगसाठी अश्विन आलाय. आता मिडल ऑर्डरच्या बॅट्समन सध्या स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. अश्विनला आता चांगला खेळ करावा लागणार आहे. शफल झाले होते मागे खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडंसं फंबल झाला. इष्टाच्या मागे आता चुका पाहायला मिळाल्या आणि 1 धाव कंप्लीट. 1 धावाच्या मदतीने 17 धावा. लेग बाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 सिंगल. कशा काही ना मात्र धावा जमा होत आहेत. शेवटचा बॉल बाकी आता या षटकातील. 5 बॉलचा खेळ संपला आणि गौरवचा अजूनही शेवटचा बॉल आहे. 10 धावा या गोलंदाजाने अतिपर्यंत खर्च केला त्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडवरती साहिल. अजूनही सलामीरचा बॅट्समन
त्याच्या बॅटमधनं आला ऑफ स्ट्रोक. फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण देण्यात द्या. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि ते सफल झाले. आता सक्सेसफुल ठरला. 2 धावा. षटक क्रमांक दुसरं समाप्त आणि 19 वरती 2 खैरकाडी बस संघ. एकोणीस धावा आहेत धावफलकेवरती. आता या षटकामध्ये 10-12 धावा जरी आल्या तरी फायटिंग स्कोर उभारू शकतो खैरकाडी बस संघ. कारण की समोरचा संघ म्हटला श्री मलंगड संघ तोही तितक्याच ताकदीचा आहे आणि त्यांच्यासाठी 30-35 धावा बनणं महत्त्वाचं आहे फायटिंग स्कोरसाठी. 19 धावा सध्या धावफलकेवरती होतात. अश्विनने एका बॉलचा खेळ केला आहे. त्याच्याही बॅटमध्ये धावा आल्या नाही आहेत. साईले अजूनही 4 बॉल 4 धाव्यांवरती बॅटिंग करतं आणि आता महत्त्वाचा खेळ करावा लागणार या मॅचमध्ये. कारण की हा सामना महत्त्वाचा शेवटची मॅच आहे. इथून जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये कदाचित चॅम्पियन संघ ठरेल. नंबर बक्षीस मारण्याचा आता संधी आहे या दोन्ही संघाला. थँक गॉड इज आता थोडासा ब्रेक झाला होता. सामन्याला सुरुवात आणखीन एकदा. शेवटच्या षटक गोलंदाजीसाठी रुपेश. हो पहिला बॉल फॉलिंग स्वीप शफल होऊन मागे खेळले आणि फक्त एक्झिक्यूट केलं. 6 धाब्यासाठी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर केलं अश्विनच्या बॅटमधला हा षटकार. काय फटका होता. लास्ट जबाब स्ट्रोक. आता अश्विनच्या बॅटमध्ये धावा यायला सुरुवात झाली. या 6 धाव्यांच्या मदतीने 25 धावा आहेत धावफलकेवरती. फायटिंग स्कोर उभारला जातोय आता मैदानाच्या आतमध्ये. धावफलकेला आकार दिला जातोय बॅट्समन अश्विनानं साहिलच्या माध्यमातून. एक टॅलेंटेड आहे पूर्ण यंगस्टार 11 हा संघ खैरकाडी बस संघ या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने त्यांची गंता चांगली राहते. चांगला खेळही राहतो आणि याही स्पर्धेमध्ये चांगला राहिला आहे. आता आणखीन एकदा हे चित्र मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट आणि इथे बघता बघता बॉल बाउंड्री लाईन क्रॉस झालाय. आणखीन 4 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या.
आता रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येत आहेत तरी आडव्या बॅटनं प्रयत्न का चालू आहेत याचा प्रश्न आता फलंदाजाला पडला, त्यांच्या प्रेक्षक वर्गांना पडलाय. असाच फेजिट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट्समन बॉलचा संपर्कच नाही आहे आणि हा डॉट बॉल. कमबॅक आता चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रुपेश 3 बॉल फेकलेत, अद्यापर्यंत 10 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. त्याने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात, 29 धावा आहेत फलकेवरती. आणखीन एकदा तोच प्रयत्न होता, परंतु आता अशी धाव नसणार आहे. हे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला संधी आहे की अशी धावच नसणार आहे. एकदा का बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आला तर डॉट बॉल दिला जाईल. जर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल सुटला तर आपण धावा घेऊ शकता. तोच प्रयत्न होता बॅट्समनचा, परंतु हा बॉल गोलंदाजीची आता चतुराई पाहायला मिळते. 2 बॉल स्क्वेअरलेकडे आले, परंतु आता गोलंदाजी चांगल्या लेथवरती केली जाते. आता निर्णायक 2 बॉल शिल्लक आहेत या मॅचमधील. 29 धावा धावफलकेवरती पाहायला मिळतात. एखादा मोठा फटका येणं महत्वाचं आहे. रुपेश आता कमबॅक करतोय, कमबॅकिंग षटक फेकतोय. चांगली गोलंदाजी आता मागच्या 2 बॉलवरती झाले, दोन्ही डॉट बॉल फेकले अश्विनसाठी. आता एखादा मोठा फटका येणं महत्वाचं राहील मॅचमध्ये. रुपेश सज्ज झालाय, फटका चांगला आहे, गॅपमध्ये शतरक्षक कुणी नाहीये त्या रिझनला डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरनं हॅमर शॉट, चौकार. हो साहेब. नेक्स्ट बॉल चौकार आला, चौकारच्या मदतीने 33 धावा. आणखीन एक बॉल, तेच प्रयत्न आणि आता हाही डॉट बॉल. षटक क्रमांक संपला. या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि 14च्या मदतीने टोटल स्कोअर 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. खैरकाडी बस संघ ज्या धावाची गरज होती त्या धावा शेवटच्या षटकामध्ये आल्या. अश्विनच्या बॅटमध्ये 14 धावा आल्या, चांगला स्कोर उभारला आणि आता 18 बॉल 34 धावांची गरज आहे. चला बॅट्समन आपण या मैदानाच्या आतमध्ये श्री बलंगड कोपऱ्याच्या टीमला आपण विनंती करूयात.
तर बॅटिंगसाठी सलामीर जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले श्री मलंगड कोपराजवाडी टीमकडनं. अरुण आणि त्याच्या सोबतीला रुपेश ही जोडी श्री मलंगड कोपराजवाडी टीमकडनं. आता शेवटचा सामना पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर चांगला स्कोर उभारलाय आता खैरगाडी ब संघानं. 18 बॉल आणि 34 धावांची गरज आहे आता या मॅचमध्ये. 34 धावा म्हटलं तर प्रति षटकामध्ये 11.5 सरसने धावा जमा कराव्या लागतील. मॅच सुरुवात. हो पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न आणि आता फलंदाजाने पंचांकडे पाहिलं देखील नाही. बॅटला थोडासा बॉल भ्रश झाला आणि विकेट किपरनं हा झेल कॅरी केलाय. खेळाडू क्रमांक पहिला बाद बैट्समैन आउट. मच्छर अगर सोते हुए आदमी को पहिल्याच बॉलवरती आता विकेट मिळवल्या गोलंदाज साहिलनं आणि तीही महत्त्वाची. अरुणला बाद करण्यात यश आला. नवीन बॅट्समन इनर नंबर 2 वरती 3 वरती पाहायला मिळतोय श्री मलंगडी कोपराजवाडी टीमकडनं. आकाश ज्याने डावखुऱ्याचा बॅट्समन आहे ज्यानं पहिलं षटक फेकलं फक्त अवघ्या आणि अवघ्या 6 धाव्यांचं राहिलं. कंबॅकिंग षटक P1चं षटक फेकत असताना गोलंदाजी चांगली राहिली. आता 17 बॉल समीकरणामध्ये थोडासा बदलाव आणि 34 धावांची गरज आहे. गोलंदाजी चांगली होती. सध्या गोलंदाजी करत असताना साहिल पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्या. P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह. डावखुऱ्याचा बॅट्समन आता स्ट्राईक एंडवरती. आकाश सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल भिरकवण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि विकेट किपर बॉल खाली आणि एक विकेट. आणि महत्वपूर्ण या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक दुसरा विकेट आकाशच्या केली जात. दुसरा बॅट्समन बाद झालाय. आता थोडंसं धावफळमध्ये आता थोडंसं प्रेशराईज बॅटिंग आता थोडंसं बॅकफुटवरती ढकललं जात आहे श्री मलंगड कोपराजवाडी संघाला. कारण की 34 धावांचा पाठला करत असताना कुठेतरी चुका होत आहेत. आता बॅटिंगसाठी रमेश आमचे फनी कॉमेंटेटर म्हणून ओळखले जाणारे आता बॅट्समन आता 4थ्या क्रमांकावरती आलेत आणि पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. फटका चांगला आहे. बॉलवरती प्रयत्न लाजबाब सौरभचे अगदी सुरेख प्रयत्न राहिले परंतु हा बॉल त्याला चकवा देत असताना 6 धावांसाठी ठोकला जातोय. रमेशच्या बॅटमध्ये षटकार. नेक्स्ट बॉल षटकार आलाय. 6 धाव्यांना भव्य स्वागत रमेशनं. आता बॉल पॅडवरती आदळला पंजांकडे अपील केली जाते. लेग एजची सोडून चालला हा बॉल आणि लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. रमेशच्या बॅटमधनं षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशराईज गोलंदाजी आणि एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 7 धावा धाफलकीवरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपला. 2 महत्त्वाच्या विकेटही मिळवल्या होत्या. त्या षटकारावरती प्रयत्न सुरेख राहिले होते क्षेत्ररक्षक सौरभच्या परंतु त्याला थोडंसं चकवा देत असताना बॉल सीमारेषा पलीकडे ओलांडला आणि 6 धावा मिळाल्या. साहिल सज्ज झालाय. पंचांच्या डावी यष्टीकडनं गोलंदाजी करतोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहेत. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली ती साहिल आणि बॅट्समन क्रमांक हा 3रा बाद.
7 वरती 3. श्री मलंगड कोपऱ्याची वाडी संघ एक षटकार आला होता असं वाटलं होतं या पिवाच्या षटकामध्ये धावा येतील, परंतु त्यानंतर केलेला हा कमबॅक साहिलनं अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट मिळवल्या त्या गोलंदाजीमध्ये. आलाप केला आणखीन एक झेलची संधी, थोडीशी दुखापत पाहायला मिळाली गोलंदाजाला कारण की हा बॉल सरळ शोल्डरवरती आदळला. फास्टेटमध्ये एक सिंगल कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाला समाप्ती आहे. टोटल स्कोअर 8 या आकड्यावरती 3 गडी बाद. आता पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर 34 धावाचा पाठला करायचा होता श्री मलंगड कोपऱ्याचवाडी संघाला. असं वाटलं होतं की या सामन्याला लवकर फिनिश केलं जाईल, परंतु त्यानंतरची गोलंदाजी ही अप्रतिम राहिली आणि सौरभनं देखील तेच चित्र पलटवलं. पहिल्या बॉलवरती आणखीन एक विकेट. आता अक्षयला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आता पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलं सौरभनं. नेक्स्ट बॉल बॅटिंगसाठी किरण आलाय, नवीन बॅट्समन. लोवर फुटा बॉल, हो बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग. हा बॉलला पकडलं. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतात आता तितका प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या श्री मलंगड टीमवरती राहतोय, कारण की धावांचा पल्ला गाठायचा आहे. 18 बॉलमध्ये 34 बनवायचे होत्या. आता 8 बॉलचा खेळ संपलाय आणि फक्त 8 धावा दाफलकेवरती आहेत, ज्यामध्ये विकेट 4 गमावलेत. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं मागे खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी आणि हा बॉल पंचाचा डिसिजन आहे ना अजूनही महत्वाचा आहे. खत्म, बाय बाय. बॉल फेकलाय, खराब बॉल.
गोलंदाज सौरभनं. आणि आता चुका होता त्या मॅचमध्ये. 2 बॉल डॉट आले होते ज्यावरती एक विकेटही मिळवलं होतं आणि त्यानंतर हा खराब बॉल. परंतु त्याचा उत्तर आता या बॉलवरती काय वेगामध्ये या बॉलला रिलीज केलं सौरभनं आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी आता कमबॅकिंग पाहायला मिळते. 13 धावा धाफलक्यावरती आहेत. अजून आपण विचार केला तर 21 धावांची गरज आहे. 9 बॉल 21 धावा. नऊ बॉल आणि आता 21 धावांची गरज. आता या षटकामध्ये थोडीशी दाफल सुरू आहे. ओव्हरमध्ये मिसिंग. आता घाई करून झाला नाही. अजून बराचसा वेळ बाकी आहे. या मॅचमध्ये आरामरित्या शांत डोक्याने हा सामना खेळावा लागेल कारण की फायटिंग स्कोर उभारला होता हा चांगला होता आणि तो पंजा आल्यानंतर आता मॅचचं चित्र पलटवलं आहे. 9 बॉल अजून 21ची गरज. बॅटची कडा घेऊन बॉल मागे आणि आता मागे देखील फिल्डिंग लाजवाब राहते. चांगलं क्षेत्ररक्षण. आता चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने समीकरणामध्ये बदल. वारंवार त्या प्रत्येक बॉलवरती हा चेंजेस पाहायला मिळतात. 8 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. आता या येणाऱ्या 2 बॉलवरती एखादी विकेट आली तर या मॅचचं चित्र थोडंसं वेगळं होईल आणि विकेट आली तर मात्र फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ठरणार संदेश आणि संदेशच्या हातामधनं हा झेल ड्रॉप होत नाही आहेत. अनेकच्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट राहिला आहे आणि त्यांना हा आणि आता 20 धाब्यांची गरज राहिली आहे या मॅचमध्ये. हा निर्णायक बॉल असणार आहे. गोलंदाजी करत असताना सौरभचा. सौरभवरती आता डिफेंड या बॉलला कुठल्या पद्धतीने फेकावं कारण की या बॉलवरती डॉट बॉल आला तर प्रेशर बनेल श्री मलंकड टीमवरती आणि बॅटची कडा मागे क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. आता एका धावेच्या मदतीनं शेवटच्या षटकामध्ये धावा राहिल्यात 19 त्या बनवायच्या आहेत श्री मलंकड खोपराजवाडी संघाला. आता गोलंदाजीसाठी राहुल ज्याने मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅचमध्ये 12 धावा रोखल्या. दुसऱ्या मॅचमध्ये 16 धावा रोखल्या आणि या मॅचमध्ये 19 धावा आहेत. आता पुरेशा धावा त्याच्या गोलंदाजीसाठी आहेत. चांगली गोलंदाजी आज राहुलने देखील केली आहे. पहिला बॉल हो धीम्या गतीचा. टप्पा पडल्यानंतर इतका वेग कमी झाला की बॅट्समन थोडासा गुल झाला आणि हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात षटकाला. समीकरणामध्ये बदल. 5 बॉल 19 धावांची गरज. मॅचमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. कैरकाडी ब संघ काय गोलंदाजी सुरू आहे. आणखीन एक बॉल टॅप केलं डीपमध्ये. क्षेत्ररक्षण त्यांना द्या. रिक्षा कव्हरला बॉलला फील्ड केलं जाईल. फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता समीकरण. 4 बॉल 18 धावा. 3 मोठे फटके या मॅचचं चित्र पलटवतील. एकतर्फा सामना होतोय की काय परंतु अजूनही संधी आहे. सामना अजूनही कोणी जिंकला नाही हरला नाही. श्री मलंकड खोपराजवाडी संघाला संधी आहे.
4 बॉलमध्ये 18 धावा बनवायच्या. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आता किरण. आज किरणला हिरो बनण्याची संधी आहे आणि गोलंदाज राहुलला देखील. आता इथून जिंकणारा संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. मोठा फटका आलाय की काय बॅटच्या रनरमध्ये. बॉल हवेमध्ये एलिव्हेशन कमी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सौरभ आणि त्यांना हा टिपलाय जो लॅटकिन एक बॅट्समन बाद. खेळाडू क्रमांक 3 बॉल आणि आता 18 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता ब्लॉक हॉलचा मारा आणि हा बॉल वरती फक्त एक सिंगल मिळेल आणि आता 99% सामना हा खिशामध्ये टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. सॉरी गोलंदाजी करणाऱ्या टीमने. 2 बॉल आणि आता 17 धावांची गरज. याही गोलंदाजाने आज प्राचारित केलंय. काही षटकं फेकली त्यानं. चेसिंगचा हा स्कोर होता त्याच्यावरती चांगली गोलंदाजी केली. फुलटॉस बॉल फटका हवेमध्ये एलिव्हेशन कमी मिळालंय परंतु क्षेत्ररक्षण टीपमध्ये आणि आणखीन एक सिंगल. आता सामना जिंकलाय करा परंतु शेवटचा बॉल फेकेपर्यंत मॅचमध्ये थोडीशी तलाठी बाकी आहे. 1 बॉल आणि आता 16 धावांची गरज. लास्ट टू गो. लास्ट बॉल. हो विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल पॅडवरती आदळलाय आणि आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये दाखल झालेला संघ सध्या जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. कैरकाडी बस संघ कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक टीम श्री मलंगड खोपऱ्याची पाडी. इटली दी पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कैरकाडी बस संघ वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली त्या टीमला आणि त्यानंतर त्यांचा खेळ